नमस्कार. माय PCMCमध्ये आपले स्वागत. मी विवेक इनामदार. आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे राजकारणापलीकडे. सध्या निवडणुकांचा माहोल आहे, सगळीकडे राजकारण आहे. अशा याच्यात राजकारणापलीकडे काय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण खरंच ज्या प्रश्नांमध्ये राजकारण शिरतं त्या प्रश्नांचं काय होतं हे आपण पाहत आलेलो आहोत. तर काही प्रश्नांचा विचार हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन केला पाहिजे, यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यावर असे विषय आपण घेणार आहोत की ज्याच्यावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी विचार केला पाहिजे, आपली मतं परखडपणे मांडली पाहिजेत आणि समाजाच्या व्यापक हितासाठी आपण काम केलं पाहिजे. आज आपल्या स्टुडिओत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ गोपाळ जोशी. नमस्कार सर. नमस्कार. दीनानाथ जोशी हे पिंपरी चिंचवडमध्ये जन्माला आलेलं व्यक्तिमत्व आहे. एचे कॉलनीमधला त्यांचा जन्म आहे आणि संपूर्ण हयात त्यांनी या उद्योगनगरीमध्येच घालवलेली आहे. त्यांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील घोगाव, जे पलूस तालुक्यात आहे. त्यांचे वडील गोपाळराव रामचंद्र जोशी हे पत्री सरकारमध्ये त्यांनी काम केलं होतं. अशा या स्वातंत्र्य सैनिकाचा कुटुंबाचा त्यांना वारसा लाभलेला आहे. अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्यांना कमालीचा संताप आहे आणि त्यासाठी ते आयुष्यभर काम करत राहिलेले आहेत. स्थानीय लोकाधिकार समिती पश्चिम महाराष्ट्राची, तो जो महासंघ होता त्याच्या पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून त्यांनी अनेक वर्ष धुरा सांभाळलेली आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक सेवा प्रकल्प राबवलेले आहेत. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात, त्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्ष केलेला आहे. तर असे हे दीनानाथ जोशी यांचं आपल्या स्टुडिओमध्ये आपण स्वागत करीत आहोत. आणि आजचा आपला विषय आहे जो या निवडणुकीच्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे, पण तो राजकारणाच्या पलीकडे राहावा अशा अपेक्षा आहे, म्हणून आपण त्या विषयाने सुरुवात करीत आहोत. आजचा विषय असा आहे की अनधिकृत उमेदवाराने अथवा त्याच्या कुटुंबियाने जर अनधिकृत बांधकाम केल्याचं निदर्शनास आलं तर तो निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवणार. तर हा निर्णय खरं पाहिलं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. वरकरणी दिसायला तो साधा वाटत असला तरी त्याचे अनेक दूरगामी परिणाम होणार आहेत. त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर जोशी साहेब, कसं पाहता तुम्ही या निर्णयाकडे? नमस्कार. अनधिकृत बांधकाम हा विषयच मुळे आणि हा शब्दच मुळे पाहायला गेलं तर प्रत्येकाची आस्थेशी निगडीत आहे. आणि समजा मी अनधिकृत बांधकाम केलेलं असेल तर ते माझ्या सोयीसाठी केलेलं असतं. आता हा निवडणुकीचा जो मध्ये GR आला निवडणुकीच्या संदर्भातला, गंमत अशी वाटते की पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकाम हा एकदम काय अननोन नाही, हा गेले 15-20-30 वर्ष गाजलेला सुरुवातीपासूनचाच विषय आहे. 1.5 लाख 2 लाख 2.5 लाख काहीतरी आपली अनधिकृत बांधकामं हायकोर्टमध्ये आपल्या केसेस चालू होत्या. नंतर शास्तीकर वगैरे हे सगळी प्रोसिजर आपण 15-20 वर्षात बघितली. माफ करण्यापर्यंत आपण आलो. हे सगळं झालं म्हणून अनधिकृत बांधकामं रेग्युलराईज झाली किंवा अनधिकृत बांधकामं याच्यापुढे होणार नाहीत ह्याची जबाबदारी आपण कुठे घेतली का प्रशासनाने किंवा शासनाने, हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे. आता निवडणुकीच्या अनुषंगाने अनधिकृत बांधकामं ज्या उमेदवाराची असतील त्याच्या उमेदवार अर्जाची छाननी करताना किंवा जे काय होईल त्याचा बाद करणार आपण, असं GRमध्ये उल्लेख आहे. मला एक सांगा, आपण चर्चा करतोय तर आपण माझंच उदाहरण घेऊया, कारण किंवा तुमचं उदाहरण घेऊया. तुम्ही एक घर बांधलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आणि ते घर तुमचं 2010ला तुम्ही त्याचा बांधकाम परवाना घेतला. 2013ला त्याचा पूर्णत्वाचा दाखला, कंप्लिशन सर्टिफिकेट म्हणतो आपण. आज आहे 2025. तुम्ही जेव्हा उमेदवारी अर्ज आता दाखल करणार
तेव्हा तुम्ही कागदपत्र कुठली देणार माझ्या घराची, हा माझा दाखला, हा पूर्णत्वाचा दाखला, विषय संपला. पण 2013 नंतर 25पर्यंत म्हणजे आजपर्यंत तुम्ही जर का त्याच्यात काही फेरफार केला असेल, बदल केला असेल, वाढवला असेल, तर तो दप्तरी दाखल त्याची नोंद नाही आहे आणि नॉर्मली कोणी करत नाही. मी पार्किंगची शेड टाकली किंवा अजून काही केलं XYZ, तर ह्या गोष्टी या दिसत नाहीत, म्हणजे दाखवत नाहीत. मग आता तुम्ही याचं रेकॉर्ड कसं तपासणार किंवा याचं छाननी कशी करणार, हा सर्वात मोठा महत्त्वाचा विषय. मला एक सांगा तुम्ही की प्रशासन आणि आपल्या इकडचे लोकप्रतिनिधी यांचं जे एक साटलोटा आहे गेल्या 25-30 वर्षातला आपण बघतोय, ते बघता माझ्या मनात काय, सगळ्यांच्याच मनात ही शंका येणार की खरंच याचं इम्प्लिमेंटेशन होईल का हा नुसताच निवडणूक आयोगाचा जो GR आलेला आहे तो GR हा फक्त एक कागद असेल आणि तो फक्त त्या कागदाला एक कागद जोडायचा इतक्या पुरतंच ते मर्यादित राहील, असं एक भीती वाटते सर्वसामान्य म्हणून. का? कारण 100% सगळे अनधिकृत नाही आहेत ना. 60-70% जी अधिकृत लोकं आहेत, जी फ्लॅट सिस्टीम किंवा बंगले सिस्टीममध्ये राहतात, त्यांनी पूर्ण सगळे कागद दाखल करून परवाने घेऊन घरं बांधलेली आहेत. त्याचा ते हजारो लाखो रुपयाचा टॅक्स भरत आहेत. मग त्यांच्या या प्रामाणिकपणाला हा तुम्ही चॅलेंज करताय का? मग त्यांच्या ह्या प्रामाणिकपणाचे जे पैसे जात आहेत बांधकाम नीट केल्याचे आणि नियमाप्रमाणे केल्याचे, त्याला हा चॅलेंज नाही का? म्हणजे मी अनधिकृत केलं आणि मी तुम्हाला 2010चं सर्टिफिकेट दिलं तुमचंच की मी योग्य उमेदवार झालो? हा माझा मूलभूत प्रश्न आहे. तुम्ही कुदळवाडीचा विषय घेतला. मी का सांगतोय तुम्हाला, मी उद्योजक आहे म्हणून मी ही व्यथा सांगतोय. कुदळवाडीला मागच्या 10-12 महिन्यांपूर्वी, वर्षाभर आत किंवा 1 वर्ष झालं असेल, अख्खं 500-700 एकरचा भाग हा साफ केला. निवासी होते आणि उद्योजक भरपूर होते आमचे. आता माझे काही क्लायंट्स होते किंवा त्यांच्याकडनं मी काही मटेरियल घेत असेल, असे आमचे एकमेकांचे देण्या घेण्याचे निश्चितपणे संबंध होते. 30-30, 35-35 वर्ष जर का जुनी ती लोकं असतील, त्यांच्याकडे सगळे दाखले होते, त्यांच्याकडनं तुम्ही टॅक्स घेत होतात आणि अचानक ऑल ऑफ अ सडन तुम्ही 1-2 महिन्यात येणार आणि सांगणारे अनधिकृत आहे आणि ते साफ करणार. म्हणजे प्रशासन जे सांगेल ती अंतिम भूमिका, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या कारवाईवर तुम्ही, म्हणजे एवढ्या लोकांवर कारवाई करून हे शिक्कामोर्तब केलेलं आहे की तुम्ही जे ठरवाल ते निश्चितपणे तुम्ही करणार. मग आता तुम्ही मला सांगा की हे जे एस्टॅब्लिश्ड नगरसेवक आहेत की जे 2-5-4 टर्म्स काढलेले आहेत, ह्यांची कोण छाननी करणार? होईल का त्यांची छाननी? कारण जे प्रशासनामधले जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते ह्याच लोकप्रतिनिधींच्या अंडर ट्रेन झालेले असणार आहेत किंवा त्यांना काहीतरी मदत केलेली असणार आहे. आपण वाचायचो अनेकांचे, म्हणजे भरतीपासून पदोन्नतीपर्यंत सगळे याच्यात आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही त्या गोष्टी. नुसती भरती आणि पदोन्नती नाही साहेब. आता तुम्ही जर ज्येष्ठ आहात, काही अधिकारी आणि कर्मचारी हे लाचखोरीमध्ये सापडले होते आणि तात्पुरतं निलंबन केलं जातं, चौकशी नेमली जाते, बस परत 6 महिन्यात तो पदावर येतो आणि त्याला पदोन्नती मिळते. ही तर गोष्ट आपण बघितली ना पिंपरी चिंचवडमध्ये. मी बाकीचं तर बोलतच नाही आहे. आता गोष्ट अशी होते, जेव्हा आम्ही चौकशी करायला जातो प्रशासनाकडे की बाबा तुमच्याकडे याचं रेकॉर्डिंग आहे का, तुम्ही याचं काय करता का? निवडणूक विभागालाही आम्ही जाऊन विचारलं. निवडणूक विभागाने स्पष्टपणे हात वरती केले की बाबा हा आमचा पार्ट नाही आहे, हा मनपाच्या प्रशासनाचा पार्ट आहे. पण निवडणूक प्रक्रिया प्रशासनच राबवत आहे ना, का बाहेरनं कोणी आणलेली आहेत लोकं तुम्ही? मग आमच्यावर एखादा उमेदवार जर का प्रामाणिकपणे निवडणुकीत भाग घेणार असेल तर मग त्याच्यावर अन्याय होऊ शकत नाही का? होईल का नाही? आणि झाला तर त्याला जबाबदार कोण? म्हणजे आपण न्याय प्रक्रियेत म्हणतो ना की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषावर अन्याय झाला नाही पाहिजे का त्याला त्रास नाही झाला पाहिजे. इथे बरोबर याचं उलटं समीकरण आहे. मग ही भीती आहे की नाही? आणि
हे जर का कंटिन्यू राहिलं तर मग मुभा आहे ना कोणालाही, की तुम्ही कसंही बांधकाम करा, कसंही वागा, पेपरला पेपर जोडायचा आहे, निवडणूक लढवायची आहे. नाही, पण तुम्हाला असं नाही का वाटत की या निर्णयामुळे सरकारने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात एक चांगला संदेश दिलेला आहे की हे नाही चालणार? बरोबर, हा संदेश सरकारने दिलेला आहे किंवा तुम्ही निवडणूक आयोगाने दिलेला आहे, बरोबर आहे. याचं असे कितीतरी संदेश आहेत ना, त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं का? तुम्ही बांधकामाशीच निगडीत आहे, मी थोडंसं डायव्हर्सिफाय होईल, थोडं वाटेल असं तुम्हाला. जेवढे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत पिंपरी चिंचवडमधले, आता जिथे मी लहानाचा मोठा झालो, नाले तिथे ओढे नाले ओढे सगळे बुजलेले आहेत. हे बांधकाम परवानगी विभागाने दिले कसे त्यांना परवानग्या? म्हणजे नियम चांगला आहे, पण त्याला तोडायचं कसं ह्याचं पण माझ्याकडे म्हणजे प्रशासनाकडे कॅल्क्युलेशन रेडी आहे, आणि ते दाबलं जातं. का 30 लोक, पक्ष कुठलाही असू दे, सध्याची तर वाईट परिस्थिती आहे. गेले 15-20 दिवस तुम्ही बघताय, पक्ष कुठला हेच कळत नाही. पक्ष कुठला आणि माणसं कुठली आहेत हेच कळत नाहीये. म्हणजे छापायचं काय हां, तुमच्या आणि परिचय पत्रकावर? रोज रोज सकाळी विचारावं लागतं तुम्ही आज कुठल्या पक्षात आहात. ते तर सोडून द्या, चिन्ह कुठलं आहे आणि वरचे नेत्यांचे फोटो कुठले आहेत हे सुद्धा बदलावे लागत आहेत. हे तर दुर्दैव आहे आमचं. आज लोकशाहीचं सर्वात मोठं दुर्दैव काय की चांगले नियम येतात, चांगले कायदे येत आहेत, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारे ते पुढे नीटपणे कायदे पाळले जात आहेत की नाही बघणारे हे जे प्रशासनातले वरपासून खालपर्यंत जे कर्मचारी आहेत, ह्या कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी जर का व्यवस्थित टाळली किंवा त्यांनी जर का नीट पार पाडली नाही, तर मग कसा या कायद्याला किंवा ह्या आता जो GR आला त्या GRला मी अर्थ आहे असं म्हणू? तुम्ही सांगा मला. सर्वसामान्य लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे. उद्या मला अर्ज भरायचा असेल आणि माझं घर ओके आणि माझ्या आजूबाजू, बरं याच्यात वाईटपणा येईल की नाही? निश्चितच. तुमचं थोडंसं अनधिकृत वाटतं आणि आहे घर, आणि मी जर का सांगितलं की यांचं अमुक अमुक या व्यक्तीचं अनधिकृत घर आहे किंवा त्याचं बांधकाम आहे, तो वाईटपणा माझ्यावर येईल की नाही आयुष्यभरासाठीचा? मग हे गणित कोण सोडवणार? मग ह्याच्यासाठी काहीतरी प्रशासनाने आणि निवडणूक विभागाने एक ठराविक ठोस कार्यक्रम राबवला पाहिजे, असं माझं व्यक्तिगत म्हणणं आहे. की आता तुमच्याकडे दिवस आहेत ना, 5-7 दिवस आहेत ना. तुम्ही आज आयुक्तांनाही काहीतरी या संदर्भात पत्र दिलं, ते नेमकं काय आहे? मी पत्र असं दिलेलं आहे की आता मी आज अर्ज घेतला, समजा आज सुट्टी आहे सोडून द्या, पण आज समजा मी अर्ज घेतला 25/12/2025ला मी अर्ज घेतला, म्हणजे मग तुमच्या रेकॉर्डवर मी आलो की मी भरीन किंवा नाही भरीन नंतरचा प्रश्न, पण तुमच्या रेकॉर्डवर आला की हा उमेदवार असू शकतो. मग त्यावेळेला तुम्ही लगेच तुमच्या बांधकाम विभागाची किंवा तुमची जी काही एक वेगळी सिस्टीम तयार केली असेल प्रशासनाची, त्या प्रशासनाच्या त्या सिस्टीमनी माझ्या व्यक्तिगत घराचं किंवा निवासाचं किंवा काय असेल त्याचं परस्पर ह्या 4-5 दिवसात सर्वेक्षण करणं भाग आहे. कारण छाननीच्या वेळेला मी प्रतिज्ञापत्र देणार फक्त एक साधं की नाही माझं सगळं ओके आहे, ह्या म्हणजे पेपरला काही व्हॅल्यू नाही ना. पेपरला काय व्हॅल्यू आहे? म्हणजे माझ्या प्रतिज्ञापत्र, मी खोटं प्रतिज्ञापत्र देणार, म्हणजे त्या प्रतिज्ञापत्राचा अर्थच संपून जातो, त्याची छाननीच होत नाही. मग एकदा का वेळ निघून गेली आणि तुम्ही निवडणूक प्रक्रिया पुढे नेलीत की मला कोर्टाशिवाय पर्याय नाही, आणि कोर्टामध्ये जाणं ते सुद्धा 5 वर्ष तर ही लोक पळवणारच, म्हणजे ते उपभोग सत्तेचा घेणार ना. बरोबर. आणि नंतर मग तुम्ही जाहीर केलं की बाबा हा चुकीचा आहे उमेदवार होता, चुकीचा, अर्थ राहत नाही ना. एक आताची पिढी ही 5 वर्षात बदलती आहे. पूर्वी आपण 25 वर्षांची म्हणायचो, 25-30 वर्षांनी पिढी बदलली, आता 2-2, 5-5 वर्षात बदलायला लागले. तुम्ही एक पिढी संपून टाकताय. बरं, ही एस्टॅब्लिश्ड लोक आहेत ही बरीचशी. दुर्दैव आहे ना तुमचं आणि माझं, ही 2-2, 5-5 वर्ष ही सलग निवडून आलेली आहेत, कुठल्या पक्षातनं असतील किंवा एकाच पक्षातनं असतील, यांची पकड आहे आज प्रशासनावर. मग ट्रान्सपरन्सी हा विषय येणार ना माझ्या मनात. निवडणूक ही निष्पक्ष वातावरणात, पारदर्शक वातावरणात होती आहे का, ह्याचा आता सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि मतदारांनी तर 100% पक्का विचार केला पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या
तुमच्या आणि माझ्याशी निगडीत असतात, मतदारांशी निगडीत असतात, आणि त्यातल्या त्या टॅक्स पेअरशी. मग ह्याचं तुम्ही उत्तर कोणाकडे मागायचं सांगा मला. आम्ही आयुक्तांना पत्र दिलं. काय नक्की तुम्ही याच्यावर काय सोल्युशन तुम्हाला वाटते की हे प्रतिज्ञापत्र हा तर काही उपाय होऊ फार शकत होईल नाही ना, तो फार हां, होईल ना. कारण अनेक बाबतीत लोक उमेदवार प्रतिज्ञापत्र हो, देत असतात, हो, नंतर ती कशी फोल असतात हेही कळतं, पण तोपर्यंत उशीर झालेला हो, असतो. निश्चित फार्स होईल ना. हा 100% फार्स होईल. तर याच्यावर सोल्युशन तुम्हाला काय वाटतं की याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी या गोष्टी केल्या हेच मी पाहिजे? आत्ता बोललो की मी आज अर्ज घेतला, निवडणूक अर्ज मी आज विकत घेतला, तर ताबडतोब माझी रेकॉर्डवर तुमच्या आल्यानंतर माझी पूर्ण प्रॉपर्टी जी असणार आहे जिथे जिथे त्या प्रॉपर्टीची, कारण तुमच्याकडे बांधकाम परवाना विभागाच्याकडे सगळ्या नोंद असते, लगेच क्लिक करा तुम्ही त्याच्यावरती, डाउनलोड करा तुमची तुम्ही, आणि जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला माहिती माझी गोळा करून संकलित करून तुमच्याकडे ठेवून द्या. आणि छाननीच्या वेळेला जे आम्ही शपथपत्र देईन तुम्हाला, तेव्हा तुम्ही 2 दिवस छाननीला घेणार ना, त्यावेळेला तुम्ही तुमचे पेपर्स, तुमचे जे आत्ताचे रेकॉर्ड्स आहेत ते, आणि ह्यांनी काय दिलेलं आहे, म्हणजे मी काय दिलेलं आहे, ह्याचं तुम्ही ताळा करा की त्याच्यात तफावत दिसली तर तुम्ही लगेच विचारा किंवा बाद करून टाका. अशा व्यक्तीला कोर्टात जाऊन देत ना, जो टॅक्स भरतोय किंवा जो नीट वागलेला आहे, जो नियमाने वागलेला आहे, त्याला तुम्ही कसं काय सांगणार हो तू कोर्टात जा. म्हणजे उलटंच गणित चाललं आहे आपल्याकडे, उलटीच सगळी गंगा व्हायला लागलेली आहे. असं माझं स्पष्ट आयुक्तांना काय किंवा मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांना हे स्पष्ट आहे. कारण हा सर्वात मोठा, पिंपरी चिंचवड हा अनधिकृत बांधकामांचा एक साम्राज्य असलेला आहे, हे तर मान्य आहे ना. दुसरा आता माझा बघा, आता तुम्ही मला वेगळ्या पद्धतीने मी सांगू शकेन की नाही माहिती नाही. तुम्ही नगरसेवक आहात आणि तुमचा प्रभाग 1 नंबर आहे किंवा 2, जो काय आहे प्रभाग, तो त्या प्रभागामध्ये जर का महानगरपालिकेला 2000 अनधिकृत बांधकामं आढळून आली आणि त्याच्यावर शास्ती कर लावला. कोणामुळे झाली अनधिकृत बांधकामं? प्रशासन कुठे होतं? लोकप्रतिनिधी माझा कुठे होता? तो डिफॉल्ट त्याचं नाही आहे, समजा त्याचं घर अनधिकृत नाही आहे मानलं आपण, पण तुमच्या टेन्युअरमध्ये 2-2 हजार जर का, हजार जर का अनधिकृत घरं दुकानं झाली, तुम्ही नाही रिस्पॉन्सिबल, तुम्ही जबाबदार नाही? असायला पाहिजे की नाही? आणि ही अनधिकृत बांधकामं आहेत, ही राजकीय आणि प्रशासकीय वरद असल्याशिवाय होऊच शकत नाही. संपला विषय माझा इथे. माझं म्हणणंच ते आहे. मग जो प्रॉपर माणूस आहे, जो प्रॉपर व्यक्ती आहे, जो निवडणुकीमध्ये भाग घेऊ इच्छितो, त्याला तुम्ही डॉमिनेट करायला किती वेळ लागणार आहे? कारण तुम्ही दोघं एक आहात ना, कारण दोघांनी मिळून केलेलं आहे ते. बरं, ते फुकट करतात का? ती पण तुम्हाला चेन माहिती असते. त्याच्यात आत्ता पडायचं नाही आपण, आपला तो विषय पण नाही. पण हे त्या गोष्टीशिवाय होत नाही ना. मग कसा न्याय मिळणार आणि कोणाला? मग नंतर तुम्ही कोर्टात जा म्हणून 5 वर्ष कोण हायकोर्टात जाईल हो साहेब? आज हायकोर्टात जायला 3 लाख रुपये, 2-3 लाख रुपये लागणार. त्याच्या डेट्स पडत राहणार. त्या प्रत्येक तारखेला 2-5-10 हजार इथून जायचं मुंबईला. हे त्रासदायक, हे चुकीचं आहे ना धोरण. त्याच्यापेक्षा त्याचा छाननीच्याच वेळेला हिशोब करून टाका ना. मुळावरच घाव घातला तर हां. पुढे ते त्याला प्रोत्साहनच मिळणार नाही. बरोबर. आणि आदर्श होईल ना दुसऱ्या लोकांच्या समोर. एक आदर्श, हां. महानगरपालिकेचा एक आदर्श होईल. नुसतीच आम्ही बाकीची बक्षिसं आदर्शाची स्वीकारतो. मग हा कुठे, निकोप वातावरण कुठे? हे एक होईल, 1 नंबर होईल ना. कारण आपल्यावर इल्लिगल कन्स्ट्रक्शनचा केवढा मोठा ठपका आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर. तुम्हाला एक काळ असा आला होता की याच्यावरती वेगळं अधिवेशन घ्यायची वेळ आली होती दुर्दैवाने. मग एवढा मोठा विषय असेल, सेन्सिटिव्ह असेल, तर मग बरं, अन्याय झाला आहे, बोलण्याचा प्रश्न काय, बोलायची काय वेळ आली? कारण माझ्या तिथे साहेब 700-800 उद्योजकांवर कुऱ्हाड पडली ना साहेब, उद्ध्वस्त झालेत लोक. आज NPA आहेत अकाउंट साहेब. हा विषय मी डायव्हर्ट नाही करत आहे, दुर्दैव आहे साहेब. आज बँका तर सोडणार नाही आहेत त्या लोकांना. बरं, GST पासून सगळं टॅक्स बिक्स सगळे तुम्ही घेतलेत 30 वर्ष. मग का करताय तुम्ही? मग तुमच्यावर माझा विश्वास मी का ठेवू विश्वास?
हे माझे मूलभूत प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न हे लोकांच्या समोर मांडणार. आणि लोक मतदान करताना ह्या प्रश्नाचं असं टॅक्स पेअर्स किती आहेत, प्रॉपर टॅक्स पेअर. तुम्ही कालची साधारण 47 का 48% लोकांनी प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे. म्हणजे केवढी मोठी संख्या आहे साहेब टॅक्स भरणाऱ्यांची. मग त्यांना तुम्ही ह्या पद्धतीने वागून चपराकच देताय की तुम्हीच मूर्ख आहात. ते खूप गंभीर आणि गहन विषय आहे हा. याच्यावर जितकं बोलू तेवढं ते न संपणारा असा विषय आहे आणि आता अनेक भयानक भयानक खुलासे समोर येतील. पण यातला जो मूळ मुद्दा आहे की अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण आणि ती यापुढे झाली ती कशी रेग्युलराईज करता येतील किंवा त्याच्यावर काय कारवाई होईल, हा एक जसा भाग आहे. तशी भविष्यात ती होणार नाहीत हां, यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल महत्त्वाचं पाऊल असेल Yes. असं मला वाटतं 100% याच्यामध्ये. 100%. आणि त्या दृष्टीने जर प्रशासनाने आत्तापासून गांभीर्याने घेतलं आणि एक संदेश दिला की नाही यापुढे पिंपरी चिंचवडमध्ये एकही अनधिकृत बांधकाम आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यांना पाठिंबा देणारे राजकीय नेते किंवा नगरसेवक हे प्रशासन पण. प्रशासन हां. हे देखील त्याला पाठिंबा देणार नाही हां. असा जर स्पष्ट संदेश द्यायचा असेल तर ही एक चांगली संधी आहे. हो, आणि त्या दृष्टीने आपण या गोष्टीचं स्वागत करूयात. एका चांगल्या विषयाला आपण वाचा फोडलीत आणि या विषयाचं महत्त्व आपण लोकांपुढे मांडलं. त्याबद्दल जोशी साहेब खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जय हिंद. जय हिंद.